नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। नांदेड येथून आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की दिनांक 22 जुलै 2026 रोजी गाढव बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शशिकांत गाडे पाटील व शिवाजी हंबर्डे यांनी दिलेली आहे। आपण जाऊन घेऊया सविस्तर। शशिकांत गाडे पाटील, पत्रकार संरक्षण समिती, मराठवाडा संघटक। मी आज 2 वर्षापासून आरोग्य सहाय्यक वरिष्ठ लिपिक अशोक बोरोड कासळीकर यांची वारंवार तक्रार करत आहे। त्यावेळेस जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी संगीताताई देशमुख मॅडम होत्या, आज त्या निलंबित झाल्या होत्या। याच्यामुळे निलंबित झाल्या आहेत। मी वारंवार सांगतो की यांना काही लोकांच्या बदल्यासाठी पैसे घेणं, कोणाच्या काही तात्काळ म्हणजे काम करण्यासाठी देयके अदा करणे, यासाठी त्यांना तिथं सकाळी येणार, हजेरी लावणार आणि दिवसभर त्यांना दिसणार नाही। कॅमेरे फुटेज बघा म्हणून माझी मागणी होती, यांचा CDR काढा म्हणून मागणी वारंवार माझी मागणी केलेली आहे की हा कोणत्या एका संघटनेचा अध्यक्ष आहे असं दाखवून दिवसभर फक्त सैन करून जे सामान्य जनता टॅक्स भरते त्या पैशातून यांची पगार होते, त्या पगारीतून ते नौकर असून तो अध्यक्ष असल्यासारखं वागवत असून दिवसभर त्यांना जिल्हा परिषद ऑफिसमध्ये बसत नव्हता। आणि काल परवाची एक घटना सांगतो, ज्या डॉक्टर लोकांना जनता देव मानते त्या देवाकडून यांनी कमीत कमी 20 जणांकडून अंदाजे यांनी फोनपेद्वारे काही देके काढण्यासाठी पैसे घेतल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे। खरंच ती चर्चा चालू असेल, काही माध्यमांनी गोल गोल बातम्या सुद्धा प्रसारित केलेल्या आहेत वर्तमानपत्रामध्ये न नाव टाकता। पण खरंच जर हे असेल तर त्याचा CDR काढणे आणि त्याला तात्काळ त्यांनी 10 दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं आरोग्य अधिकारी सूर्यवंशी सरांनी। मग माझं म्हणणं हेच आहे की त्याचा CDR काढणे, जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित होऊ शकते चौकशी अंतर्गत, याला तात्काळ निलंबित करून बडतर्फ करावे आणि याची चौकशी करावी। 3 महिन्याचा CDR काढणे, फोनपेचा पूर्ण रेकॉर्ड करणे याने कोणा नाही तर। आणि 22 जुलै रोजी मी जिल्हा परिषदेचा निषेध शासनाचा व महाराष्ट्र शासनाचा गाढव बोंब मारो आंदोलन जिल्हा परिषद घेणार आहे।